सत्तेची शिल्ल्यांची वेगवान स्वरूपात लोकसभा जागा वाटपासंदर्भात मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे आणि या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत। तसंच बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा देखील होणार आहे। उद्धव ठाकरेंचा आज रायगड दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। ठाकरेंनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय आणि त्यासाठीच कोकणात उद्धव ठाकरे झंझावाती सभा घेत आहेत। मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरेंनी हा नाशिक दौरा आयोजित केलेला आहे। तर आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या मतांची विभागणी करण्यासाठी मनसेकडून उमेदवार उभा करण्याची रणनीती आखणार आहेत। कथित बारामती अॅग्रो घोटाळ्या प्रकरणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आजची जी ईडी चौकशी आहे ती संपली आहे। तब्बल 8 तासांनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आलेत आणि यावेळी रोहित पवारांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी जल्लोष करत जोरदार घोषणाबाजी केली। ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलाय। लोकशाहीचा आवाज दाबला जातोय असा आरोप रोहित पवार यांनी केला। मात्र चौकशीला घाबरून पळून जाणार नसल्याचंही ते म्हणाले। जे घाबरले ते पळून गेले अशा शब्दात त्यांनी अजित पवार गटाला टोला लगावला। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवार किंवा रोहित पवार यांच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही व्यक्ती असू शकतात, म्हणून रोहित पवार यांची चौकशी झालेली आहे आणि या चौकशीमधून जर काही तथ्य आढळलं नाही तर रोहित पवारही निर्दोष बाहेर पडतील असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय। केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे आणि ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप करत शरद पवार गटाच्या वतीनं वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं। मुंबई महापालिकेचं बजेट आज सादर होणार आहे। गेल्या वर्षीपेक्षा बजेटमध्ये 3000 कोटींची वाढ या बजेटमध्ये अपेक्षित आहे। गेल्या वर्षीच्या 52,619 कोटींवरून यंदाचं बजेट 55,000 कोटींवर जाण्याची शक्यता आहे। राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती सर्वेक्षणाचं काम सुरू आहे आणि सर्वेच्या कामाचा आजचा अखेरचा दिवस आहे आणि या सर्वेक्षणाला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याचं राज्य मागासवर्ग आयोगाकडून सांगण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे रात्री 11:59 सर्वेक्षणासाठी वापरलं जाणारं सॉफ्टवेअर हे बंद केलं जाणार आहे। मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या सर्वेक्षणाची मुदतवाढ करावी अशी मागणी होतीये आणि सरकारनं सर्वेक्षणासाठी दिलेला कालावधी कमी असल्यानं प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोहोचणं शक्य होत नाहीये। त्यामुळे सरकारनं सर्वेक्षण करण्यासाठी कालावधी वाढवून द्यावा अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून युवा जागर यात्रा काढण्यात आली आहे। पक्ष संघटना मजबूत व्हावी आणि तालुक्यातील तरुण वर्ग जास्तीत जास्त संख्येने अजितदादांसोबत यावे आणि जनतेचे प्रश्न अजितदादांच्या मार्फत मार्गी लावून दादांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवावे असं आवाहन अरविंद चितोडिया यांनी केलं आहे। तळेगाव दाभाडे इथं भाजपच्या मावळ विधानसभा स्तरावरील प्रवासी कार्यकर्ता कार्यशाळा पार पडलेली आहे आणि मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मावळ तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्रालयात बैठक संपन्न झाली आहे आणि या बैठकीत मावळातील विकास कामं, कार्ला एकविरा देवीचा मंदिर परिसर आराखडा आणि रोपवे उभारणं या कामाला गती देण्यासाठी संपूर्ण परवानग्या एनओसी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकरांना सराईत गुन्हेगार ठरवलेलं आहे। तुपकर यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जिल्ह्यात वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय आणि त्यामुळे पोलिसांनी तुपकरांचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केलेली आहे आणि पोलिसांच्या या मागणीमुळे चर्चांना उधाण आलंय। उल्हासनगर महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी उल्हासनगर पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे। चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटामुळे घरातील 7 जण गंभीर जखमी झालेत। सर्व जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तळेगाव चाकण महामार्गावरती 2 मालवाहू ट्रकची धडक झाली आहे। या धडकेत दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र या अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली।
कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून स्वतः स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच आगामी लोकसभा निवडणुकीत सामोरं जाणार असल्याचं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलंय। ट्विट करत संभाजीराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। राज ठाकरेंचं विदर्भाकडे दुर्लक्ष झालंय, त्यामुळे त्यांनी तात्काळ विदर्भाचा दौरा करावा असं मी त्यांना सांगणार असल्याचं वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केलंय आणि या भागातून मला आमदार पाहिजेच, त्यासाठी प्रचारालाही मी येईल असं देखील त्या म्हणालेल्या आहेत। आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं तर भाजपचं घर पेटवणारं असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। देशात हुकुमशाही नको म्हणून मुस्लिम बांधव माझ्यासोबत आल्याचं त्यांनी सांगितलंय आणि भाजप म्हणजेच चोर बाजार असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे। पानंद रस्ते व्हावेत या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषण करण्यात आलंय। मात्र प्रशासन या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्यानं आंदोलक गाई आणि म्हशींसह रस्त्यावरती उतरले। बुलढाणा जिल्ह्यामध्ये रेल्वे लोक आंदोलन समितीच्या वतीनं खामगाव जालना रेल्वे मार्गाकरता 50% निधी द्यावा या मागणीसाठी गेल्या 21 दिवसांपासून सत्याग्रह आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाची दखल न घेतल्यानं आंदोलकांनी स्वतःच्या तोंडाला काळं फासत निदर्शनं केली। हिंगोलीमध्ये ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलाय। कुणबी आरक्षणाचा जीआर रद्द करावा आणि शिंदे समिती बरखास्त करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमितेश कुमार यांची वर्णी लागलेली आहे। दरम्यान अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारलाय। अकोल्यात महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय। गेल्या अनेक दिवसांपासून अंडरपासमध्ये पाणी साचण्याची समस्या निर्माण होतीये आणि या अंडरपासच्या पाण्यात कार अडकल्याची घटना समोर आली आहे। दरम्यान शर्थीच्या प्रयत्नानंतर या कारला बाहेर काढण्यात यश आलंय। मुंबई नाशिक मार्गावरील लाहे गावाजवळ बागून येणाऱ्या दुचाकीनं कंटेनरला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। जखमींवर शहापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि नितीन टावरी या व्यापाऱ्याकडून 1,02,00,000 रुपयांचा कर वसूल करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्तांनी दिले। खड्डेमुक्त मुंबईसाठी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार करण्याचं काम हाती घेण्यात आलंय आणि 72 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी मुंबई महापालिकेनं तिसऱ्यांदा निविदा मागवलेल्या आहेत। यासाठी 1,362 कोटी 34,06,000 रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे। गोवंडी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान गुटख्याने भरलेले 2 ट्रक पकडलेले आहेत। या ट्रकमधील 90 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आणि पोलिसांनी यासंबंधी गुन्हा देखील दाखल केलाय। पुढील तपास सुरू आहे। साताऱ्यातल्या फलटण दहिवडी इथं 2 वाहनांची समोरासमोर धडक झाल्यानं अपघात झाला। या अपघातामध्ये एका तरुणीचा मृत्यू झालेला आहे। एक जण जखमी झालेला आहे। जखमी तरुणाला फलटण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याची सोनेरी किरणं देवीच्या गळ्यापर्यंत पोहोचली। त्यानंतर देवीची कर्पूर आरती करण्यात आली आणि दरवर्षी सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन सुरू असताना हा किरणोत्सव सोहळा पार पडतो। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी एसएनडीटीनं अत्यंत स्तुत्य पाऊल टाकलेलं आहे असं म्हणत राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यापीठाचं कौतुक केलंय। तर महिला शिक्षणाबाबत पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय। राज्यातील निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून संपावरती जाणार आहेत आणि डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था झाली आहे। बहुतांश रुग्णालयांमध्ये राहण्याची चांगली सोय नसल्यानं त्या सोयी सुविधा मिळाव्या या मागणीसाठी डॉक्टरांनी संपाचा इशारा दिलाय। मुंबईत हवेचा दर्जा सुधारलेला आहे। वातावरणातील सकारात्मक बदल आणि प्रशासकीय स्तरावरती झालेल्या प्रयत्नांमुळे मुंबईतील धुळीचं प्रमाण कमी झालंय, त्यामुळे परिसरातील प्रदूषण देखील कमी झालंय। आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। कर्जतमधील माथेरान इथल्या सेंट्रल हॉटेलला आग लागलेली आहे। अग्निशमन